सो हे गाईज, कसे आहात तुम्ही तर मला अवगत असाल. तुमचीच लाडकी पार पालंडे. सकाळी उठले, पहिला देवाची पूजा वगैरे करून घेतली, कारण आज होती गुरुपौर्णिमा. सो गुरूंची पूजा तर पहिला केलीच पाहिजे, आणि मेन तर माझ्या स्वामींची. त्यानंतर मग मी पियाले ब्लॅक कॉफी, कारण ती ब्लॅक कॉफी पियाल्याशिवाय मला दिवसच जात नाही. आणि त्यानंतर मग जेवणाला तयारी. आणि आज स्पेशल पप्पा करणार होते मटकीची भाजी, कारण पप्पांच्या हातची मला मटकी खूप आवडते. आणि त्यानंतर बसले जेवायला. मटकीची भाजी एवढी छान झाली होती ना, आई शपथ, मम्मीपेक्षा भारी बनवली होती पप्पाने खरंच. आणि आमचा ब्रा होत्यानंतर मम्मीला बोलली, चल रेडी हो लवकर, आपल्याला जायचं आहे. असं तिला माहितीच नाही कुठे जायचं आहे वगैरे ते. मी तिला डायरेक्टच घेऊन गेली, आणि ती डायरेक्ट बिचारी आली पण. आणि आता बसमध्ये बसलो वगैरे आणि निघालो. आणि काही आम्हाला स्टेशनला हा एक ना असा बावला दिसलेला, आणि आईला पण तो खूप आवडला. ते मला किती क्यूट करत होता तो. आणि त्यानंतर मग मम्मीला तसं पण मला गुलाबचं फूल द्यायचं होतं, एक छोटंसं गिफ्ट म्हणून. छोटासा प्रयत्न केला आहे, जास्त मोठा पण नाही, बट तिला दरवर्षी मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुलाब देतेच. आणि ती लगेच तो केसातसुद्धा मावायला, मला ते बघून खूप जास्त चांगलं वाटलं. आणि तिला नेहमी कॅमेऱ्यासमोर बोलायलाच नाही मी जमत, नुसती हसणार आणि हाय बाय एवढंच करणार. त्यानंतर मग आम्ही गेलो मठामध्ये, आणि मठामध्ये ही एवढी मोठी गर्दी होती गाईज, खूप मोठी. आणि मम्मी फर्स्ट टाईमच या मठामध्ये आलेली, आणि स्वामींचं शेवटी दर्शन घेतलं आम्ही. त्यानंतर आम्ही आलो कुमार कॅफेला. मम्मीला म्हटलं इकडचा डोसा खा, आणि मम्मीला स्पेशल डोसा गाईज, हा बघा, दिल खुश डोसा, दिल बनवलं आहे त्यावरती. तर मम्मीने तर खूप खाल्लं, मला बोलली मस्त आहे, तिला तर खूप आवडला. त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला, आणि काळोखसुद्धा झालेला गाईज, खूप वेळ झाला जाऊन. आणि कसा वाटला हा छोटासा मिनी ब्लॉग, आणि सगळ्यांना हॅपी गुरुपौर्णिमा. चला बाय.